स्टुडंट्स, आपण इनडिफाइंड इंटिग्रेशन बघत होतो. आज आपण एक्झाम्पल बघणार आहे त्याच्यावरती. काय बघा, cos क्यूब x dx. फर्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ cos क्यूब x dx and we want to differentiate this. ओके, आता आपल्याकडे बघा ह्याच्यासाठी डायरेक्टली फॉर्म्युले नाही आहेत की cos क्यूब असेल किंवा cos स्क्वेअर असेल, sin स्क्वेअर असेल. स्क्वेअर फंक्शन जे आहेत त्याच्यासाठी म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर साठी आपल्याकडे काय नाही आहे, फॉर्म्युले डायरेक्टली इंटिग्रेशन मध्ये नाही आहेत. फक्त कशासाठी आहे, sec स्क्वेअर आणि cosec स्क्वेअर ह्याच्यासाठी फॉर्म्युला अवेलेबल आहे. बाकीचे जे फंक्शन आहेत, बाकीचे जे शिल्लक बाकीचे फंक्शन आहेत कुठले कुठले, sin cos tan आणि cot, ह्यांचा जर स्क्वेअर असेल तर आपण डायरेक्टली याचा आन्सर काढू शकत नाही. ठीक आहे, किंवा याचं क्यूबिक असेल तर सगळ्याचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये क्यूब असेल तर ह्याच्यासाठी इथं काही नाहीये, डायरेक्टली आपण अप्लाय करू शकत नाही. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करत होतो आपण की x म्हणजे फंक्शनची पॉवर असेल तर इथे याच्यामध्ये काय असेल तर काय करू शकतो, कंपोजिट फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकत होतो. खरं इंटिग्रेशन मध्ये कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन डायरेक्टली आपल्याला करता येत नाही. कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन करता येत नाही, त्याला कन्वर्ट करावं लागतं. मग cos क्यूब आहे पण डायरेक्टली इंटिग्रेशन करता येत नाही. इंटिग्रेशन करता येते खरं डायरेक्टली करू शकत नाही आपण. मग याच्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा. मग आपल्याकडे फॉर्म्युला हा माहिती आहे बघा, वी नो cos 3 theta is equal to 4 cos cube theta minus 3 cos theta. हा फॉर्म्युला आहे. मग ह्याच्यासाठी लक्षात ठेवा की cos असेल, ज्या ठिकाणी cos असेल cos क्यूब असणार आहे. cos क्यूब थीटा इज इक्वल टू, ऑल टाइमला आपण हाच फॉर्म्युला यूज करणार आहे, cos 3 थीटा प्लस 3 cos थीटा डिवाइडेड बाय 4. हा ऑलवेज फॉर्म्युला असेल. त्याच्यासाठी cos क्यूब थीटा इज इक्वल टू cos 3 थीटा प्लस 3 cos थीटा. अंडरस्टँड? हा याच्यासाठी वापरणार आपण. ही रिप्लेसमेंट आपण जर घेतली तर काय मिळते आपल्याला, what we get here, I is equal to integration of, काय करायचं आपल्याला, cos cube x dx, then this can be replaced by integration of cos cube can be replaced by cos 3 theta plus 3 times cos theta divided by 4 dx. सॉरी, थीटा नाही इथे लिहू शकतो आपण, x आहे व्हेरिएबल, दॅट्स व्हाय x लिहिला आपण. 4 कॉन्स्टंट आहे तर तो बाहेर घेतला आपण. कशाचं इंटिग्रेशन करायचं आहे, cos 3x plus 3 cos x. दिस फंक्शन शुड बी इंटिग्रेबल. डायरेक्टली आपण याचं इंटिग्रेशन करू शकतोय, सिंपल फंक्शन आहे. ठीक आहे, 1/4 cos 3x चं इंटिग्रेशन, cos 3x चं इंटिग्रेशन, cos चं इंटिग्रेशन करावं लागेल आपल्याला. तर cos 3x आहे तर आपल्याला cos चं इंटिग्रेशन करावं लागेल. cos चं इंटिग्रेशन काय येत आहे, sin येणार आहे. cos चं इंटिग्रेशन sin आलं, ऑलवेज इथं sin पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, मी सांगितलेलं की कन्फ्युजन होत आहे. डेरिव्हेटिव्ह घेतलं तर निगेटिव्ह येत आहे आणि इंटिग्रेशन घेतलं तर काय मिळते आपल्याला, पॉझिटिव्ह मिळत आहे. आणि हा जो कोएफिशिएंट आहे तो कोएफिशिएंट इथे डिवाइड जाणार आहे, प्लस 3 ऍज इट इज cos x चं डेरिव्हेटिव्ह अगेन इंटिग्रेशन करायचं आहे, ते किती येत आहे, sin x म्हटलं आपण, झालं, प्लस c. ओके, दिस विल बी द आन्सर. ओके, अंडरस्टँड? कसं करायचं समजलं? राइट डाउन. Look at for the second example, sin raised to 4. We want to integrate sin raised to 4 again in the different format. Integration of sin raised to 4 dx. Let me consider it will be the I. Okay. Then what we do here? ह्याच्यासाठी आपण काय करू शकतोय, त्याला आपण इथं बघा की हे सोडवताना आता इथं cos sin raised to 4 साठी आपल्याकडे डायरेक्टली फॉर्म्युला कुठला नाही आहे आपल्याकडे. जसं आपल्याकडे cos क्यूब साठी होता तसा sin क्यूब साठी पण आहे फॉर्म्युला आपल्याकडे. तर इथं आपण तो यूज करणार नाही. sin क्यूब चा इथे गरजेचं नाही आपल्याला. काय करायचं आपल्याला, cos raised to 4 आहे तर cos raised to 4 आपण कसं लिहू शकतोय, how can we write this as here sin square x square dx, that means square raised to square,
Okay, that means sin raised to 4. Okay, and here we should convert sin square x. We know that sin square x can be represented as 1 minus 2 times, sorry, 1 minus cos 2x divided by 2. Okay, bracket square, sin square x is equal to 1 minus cos 2x divided by 2. We know the formula, double angle for cos theta dx. ठीक आहे, याच्यानंतर आपण काय करणार, स्क्वेअर करायचं, ब्रॅकेट स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर म्हणजे 1/4 झाला, बरोबर. नेक्स्ट 1 square is 1 again. Here cos square is an cos square to x plus then minus 2 times cos 2x. ओके, dx हे झालं. हे आपण फक्त जरासं रीराइट करूया. नंतर आपण याला काय करूया, हे आपण ऑन द 2 times cos 2x plus cos square 2x असं लिहूया. ठीक आहे, ब्रॅकेट स्क्वेअर केला आपण, 1/4 कॉन्स्टंट आहे, ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया आपण, इकडे इंटिग्रेशनच्या बाहेर जाईल तो कॉन्स्टंट मल्टिप्लाइड असेल तर आपण घेतोय 1 minus 2 cos 2x. This should be integrable, this should be integrable, but this will be the problematic case. Okay, here we want to replace this. आता याच्यासाठी काय करता येईल आपल्याला, what we do here, cos square साठी फॉर्म्युला काय, आता cos square म्हटले की आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युला सुचतो, sin square मध्ये 1 minus sin square, बट आपल्याला माहिती आहे इथं काय होतंय, sin square चे इंटिग्रेशन होतंय, स्क्वेअर फंक्शनचं इंटिग्रेशन होत नाही, याला आपण काय करावं लागतं, आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. मग याच्यासाठी काय लिहिणार, 1 plus cos square असेल तर काय फॉर्म्युला आपल्याकडे, 1 plus cos, फॉर्म्युला कसा होता बघा की cos square theta is equal to 1 plus cos 2 theta divided by 2 असा फॉर्म्युला होता, बरोबर. हा फॉर्म्युला इथे रिप्लेस केला आपण. आता इथे 2x आहे, त्याचा परत डबल होणार आहे, कारण थीटाच्या ठिकाणी आपल्याकडे किती आहे, 2x आहे, 2 थीटाची डबल म्हणजे काय होणार आहे, 4x होईल, 4x divided by 2 dx. ओके, राइट, 1/4 इंटिग्रेशन ऑफ, आता होल टर्मचं आपण इंटिग्रेशन करू शकतो इथं याला काय करूया आपण असं लिहूया, वी शुड इंटिग्रेट दिस ॲज, डायरेक्टली इंटिग्रेबल फॉर्मॅट मध्ये गेलं सगळं. 1 चे इंटिग्रेशन x आला -2 ॲज इट इज cos 2x इंटिग्रेशन, cos इंटिग्रेशन किती येतं, sin 2x आला आणि 2 शुड बी डिवाइडेड प्लस इथं 1 आहे, 1 चे इंटिग्रेशन ह्याला आपण सेपरेट घेऊया, तर 1/2 हा कॉन्स्टंट झाला, 1/2 चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन x झाला, तर 1 चे इंटिग्रेशन x प्लस cos चे इंटिग्रेशन किती आलं, sin 4x, ह्याला 2 मल्टिप्लाइड आहे, ठीक आहे. आता हे 2 कॉमन मध्ये घेतो, येथे किती आहे, cos 4x आहे, हा 4 कोएफिशिएंट आहे, हा डिवाइड आहे प्लस c. ओके, then we should simplify bracket firstly, what we get here, 2 get cancelled आणि यांचं मल्टिप्लिकेशन करूया पहिल्यांदा. तर इथं बघा 1/4 x minus sin 2x plus 1/2 x plus here sin 4x divided by 2 into 4 8 plus c x plus 1/2, it will be the 3/2 and multiplied by 1/4, what we get here, 3/8 x, बरोबर. कारण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन ऍडिशन केलं तर 3/2 येत आहे आणि 3/2 ला 1/4 मल्टिप्लाय केलं तर किती झाले, 3/8 झालं, x झाला मायनस 1/4 sin 2x प्लस हे इथं ऍड केलं आपण आणि इथं बघा sin 4x, आता 4 into 8 किती झाले, 32 plus c. Okay, understand? Write down this. Look at the next example. Here
इंटिग्रेशन ऑफ sin 5x cos 7x dx. Let me consider it will be the I. याला पण I कन्सिडर केलं. आता बघा इथे मल्टिप्लिकेशन फॉर्मॅट मध्ये आहे. आता इथे स्क्वेअर नाहीये, फक्त काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. कशाचं sin into cos आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन साठी रूल नाहीये आणि सेम इथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी काय करणार आपण, आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा की 2 टाइम्स we have 2 times sin a cos b is equal to sin of a plus b plus sin of a minus b. we know the formula. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, याच्यावरती अप्लाय केला तर इथं बघा a is equal to 5x आहे आणि b is equal to 7x आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला इथं अप्लाय करूया आपण. तर इथे काय मिळेल, i is equal to, आता इथे 2 नाही आहे म्हणजे हा 2 इकडे डिवाइड जाणार आहे. Right? It should be divided to the whole term and 1/2 integration of applying this sin of 5x plus 7x plus here sin of 5x minus 7x dx. Right? हे आपण असं लिहू शकतोय. नेक्स्ट 1/2 बाहेर घेऊया आपण. तर इथे बघा sin किती झाले, sin ऑफ 5 प्लस 7 किती झालं 12x प्लस 5 मायनस 7 किती झाले -2 आले. ठीक आहे. मायनस असेल तर आपल्याला माहित आहे की here we know that sin minus theta is equal to minus sin theta. That's why its sign should be changes to minus of sin 2x. ओके. कारण हे काय झालं आपल्याकडे sin -2x झालं आणि हा जर प्रॉपर्टी यूज केला तर आपल्याला हे मायनस बाहेर येत आहे. हे असं झालं. ठीक आहे. 1/2 इंटिग्रेशन sin 12x आहे आपल्याकडे. ठीक आहे. गलती से काय काय झालं की 4 नंबरचा एक्झाम्पल मी डायरेक्टली घेतला. ठीक आहे. नंतर आपण बघूया 3 नंबरचा एक्झाम्पल. sin 12x मायनस sin 2x झाला. तर याचं इंटिग्रेशन बघा, sin 12x इंटिग्रेशन, sin चे इंटिग्रेशन किती येते मायनस cos. Okay, integration of sin is a minus cos divided by 12 because of coefficient of x is a 12. That's why it should be divided. Minus again integration minus cos 2x divided by 2 plus c. Okay, then here minus into minus became plus 1/2 and plus term get and here minus cos 12x divided by 12 plus c. By multiplying this we get cos 2x by 4 minus cos 12x divided by 24 plus c. Understand? So how to deal with the question? Write down. Look at the example. Third one, integration of square root of 1 plus sin of 3x are there dx. It should be the I. ठीक आहे. आता इथे बघा स्क्वेअर रूट आहे आणि याच्यामध्ये परत काय म्हटलंय sin 3x म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये परत प्लस 1 प्लस sin 3x असं घेतलेलं आहे. आता ह्याच्यासाठी आपण काय करू शकत नाही, परत इथं काहीतरी वेगळं अप्लाय करायला लागेल. ठीक आहे. तर आपण हाफ अँगल फॉर्म्युले बघितलेले आहेत. हाफ अँगल फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो बघा की फॉर्म्युला नॉर्मली कसा होता की sin थीटा असेल तर आपण काय घेतोय 2 टाइम्स sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2. ओके. हा फॉर्म्युला होता. मग थीटा काही पण असेल, मग तिथे थीटाच्या ठिकाणी 3 असेल तरी पण व्हॅल्यू आहे, 3x असेल तरी पण तो थीटा झाला. ठीक आहे. And apply this and we should convert this as integration of. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय लिहायचं आहे, ह्याला काय लिहिणार आपण की 2 टाइम्स sin 3x by 2 into cos 3x by 2. एकच फॉर्म्युला जिथे ऍप्लिकेबल होता तोच आपण इथे अप्लाय केला. एवढाच फॉर्म्युला
फॉर्म्युला तिथे लागू शकत होतो आपण, हाफ होणार. ठीक आहे, हाफ अँगल फॉर्म्युला. आता करस्पॉन्डिंग मध्ये 1 आपण लिहू शकतोय. तर 1 म्हणजे आपल्याला माहिती आहे की sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर. जर रिक्वायरमेंट असेल sin ची, sin किंवा cos मध्ये असेल तर काय करू शकतोय, sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर मध्ये त्याला कन्वर्ट करू शकतोय. याच्यासाठी लिहू शकतोय sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर. आता नेहमीप्रमाणे थीटा घेणार नाही आपण. इथे थीटा किती आपल्याकडे आलेला आहे, हा पण 3x घेऊन जाणार नाही. थीटा किती आहे, 3x/2 घेणार. करस्पॉन्डिंग थीटा घेतला आपण 3x/2, 3x/2. ओके, cos. ओके, आता फॉर्मॅट बघा, sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर प्लस 2 टाइम्स sin cos, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab असा फॉर्मॅट आहे. बरोबर. मग आपण याला काय करू शकतोय, असं लिहिता येईल का बघा, त्याचा अंडर रूट इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट काय दिले आपल्याला, ब्रॅकेटचं एक्सपान्शन दिलेलं, आपण त्याला ब्रॅकेट मध्ये कन्वर्ट करू शकतोय. म्हणजे काय लिहिता येईल, cos 3x/2 प्लस sin 3x/2 ब्रॅकेट स्क्वेअर dx असं लिहू शकतोय आपण. बरोबर. then square and square root get cancelled. Then integration of this cos 3x/2 plus sin 3x/2 dx. Okay, then cos 3x चे इंटिग्रेशन बघा किती येतं, cos चे इंटिग्रेशन काय मिळते आपल्याला, sin x मिळते. therefore sin 3x/2 whole divided by coefficient of x 3/2. sin चा डेरिव्हेटिव्ह मायनस cos. ओके, आणि कोएफिशिएंट परत डिवाइड ला येणार आहे प्लस c. याचं काय होईल, इनव्हर्सली मल्टिप्लाइड. then 2/3 sin 3x/2 minus 2/3 cos 3/2 x plus c. This will be the answer for the corresponding example. Okay, write down. Look at for the next example, which is last one. Integration of sin cube x minus cos cube x divided by sin square x into cos square x dx. चला आपण नेहमीप्रमाणे I कन्सिडर केलं. आता याच्यासाठी काय करता येईल बघा, आता cos sin cube आणि cos cube आहे. आपल्याला वाटेल परत ते फॉर्म्युला फर्स्ट वाला एक्झाम्पल सोडवलंय तशाप्रमाणे करायचंय. पण इथं काय दिलं, दोन्ही पण स्क्वेअर मध्ये आहे. आपण याच्यासाठी काय करता येईल, डिफरंट वेने जाणार. आपण काय करूया, सेपरेशन जरासं करूया याचं, की sin cube x डिवाइडेड बाय sin square x cos square x minus cos cube x divided by sin square x cos square x dx. हे तर आपल्याला काय करायचं की डायरेक्टली कुठल्या फ्रेम मध्ये ते बसणार नाहीये. म्हणजे कुठलाही एक्झाम्पल बघितला इंटिग्रेशनचा, डायरेक्टली एक फ्रेम आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आन्सर आला असं कुठं नाही येतं. आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला थिंकिंग करायला लागेल की काय करावं लागेल. क्वेश्चन नुसार आपल्याला थिंक करावं लागेल काय करू शकतो आपण, व्हॉट वी डू हियर. डायरेक्टली एक फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकली आन्सर आला असं होणार नाही. इथं व्हॅल्यू कुठे ते शोधून घ्यायचे, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं, असं इथं होणार नाही. ठीक आहे, इथं बघा sin स्क्वेअरला ह्यातलं कट झाला तर शिल्लक काय राहते आपल्याकडे, इथं पण cos स्क्वेअरला ह्यातलं cos स्क्वेअर कट होत आहे. शिल्लक काय राहणार आपल्याकडे, मग इथं व्हॉट वी गेट sin x divided by cos square x minus here also cos x upon sin square x dx. Okay, then this can be written sin x cos x into 1 by cos x. cos square ला आपण cos x into cos x असं केलं, आणि इथं पण sin ला आपण तेच करणार आहे, sin x into 1 by sin x dx. Okay, then next sin upon cos mean tan, but we can arrange in the sequence. Okay, 1 by cos म्हणजे किती आलं, sec x आलं. 1 by cos साठी sec x and sin upon cos means tan x
मायनस कॉस अपॉन साइन आणि 1 बाय साइन. 1 बाय साइन म्हणजे काय आपल्याकडे कोसेक x मिळत आहे आणि साइन अपॉन कॉस मीन्स कॉट x. कॉस अपॉन साइन म्हणजे काय झालं कॉट x मिळाला आपल्याला dx. आता याच्यासाठी फॉर्म्युला बघा sin x tan x. याच्यासाठी डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे आन्सर sec x. sec x डेरिव्हेटिव्ह sec x tan x आणि इंटिग्रेशन sec x tan x इंटिग्रेशन sec x येत आहे आणि याचं काय येत आहे मायनस cosec x. cosec x cot x, that means minus cosec x plus c. minus minus changes to plus and sec x plus cosec x. Okay, understand? Write down. Thank you.